नमस्कार मित्रमंडळी. नेटवर्कचा डॉक्टर कोरोनाच्या अजून एका एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा विषय आहे तिसरी लाट. तिसरी लाट येणार आहे का? तिसरी लाट येऊ घातली आहे का? किती आठवड्यांनी येणार आहे? येणार आहे की नाही? असे बरेच प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात आहेत. सर फोनवरून बरेच लॉग इन हो का? बरेच जण त्याच्याबद्दल बोलतात आहेत की लहान मुलं याच्यामध्ये अफेक्ट होऊ शकतील किंवा इव्हन आत्ताची जी लाट आहे त्याच्यामध्ये जसं बरेच जणांना त्याचा त्रास झाला तर तेही होऊ शकतं. तसे बरेच प्रश्न आपल्या मनात आलेले आहेत. आपण प्रश्न विचारू शकता. मी पहिले डॉक्टर जोशींकडे थेट जाईन आणि डॉक्टर पंडितांकडे आणि त्यांना विचारेन की या तिसऱ्या लाटेबद्दल आपलं काय म्हणणं आहे डॉक्टर जोशी? तर राहुल पंडितजी नमस्कार, अनिरुद्धजी नमस्कार आणि सगळ्यांना माझा नमस्कार आहे. तिसरी लाट येणार की नाही येणार हा सगळ्यात मोठा चर्चेचा मुद्दा या आठवड्यात होता. महाराष्ट्रात म्हणा, मुंबईत म्हणा, पुण्यात म्हणा किंवा पूर्ण भारतात म्हणा किंवा पूर्ण जगात म्हणा. आपल्याला माहिती आहे हाँगकाँगमध्ये चौथी लाट आता ओसरते आहे. चीनमध्ये किती लाटा येऊन गेल्या की जपानमध्ये तिसरी लाट चालू आहे. UK मधली तिसरी लाट आता ओसरायला लागलेली आहे. अमेरिकेत कित्येक प्रांतांमध्ये तिसरी आणि चौथी लाट येऊन गेलेली आहे आणि भारतातली आता दुसरी लाट ओसरते. आता सुद्धा आपण बघितलं तर भारतात साधारणतः 60-70 हजार केसेस किंवा रुग्ण रोज मिळतात आपल्याला कोविडचे आणि महाराष्ट्रातही 6 ते 8 हजार रुग्ण मिळत आहेत. मुंबईमध्ये पण 400-500 पासून 800-900 पर्यंत रुग्ण रोज मिळत आहेत आपल्याला. म्हणजे कोविड अजूनही दुसऱ्या लाटेतला गेलेला नाही, ही पहिली गोष्ट. आणि आपण आपल्या साऊथ इंडियामध्ये कित्येक स्टेट्स असतील किंबहुना आपले जे पश्चिम भारतामधून बऱ्यापैकी कमी झालेलं आहे, नॉर्थ इंडियामधून बऱ्यापैकी कमी झालेलं आहे, पण कोविड अजूनही आहे. कोविडची दुसरी लाट गेलेली नाही. आपण जर का शास्त्राप्रमाणे पाहिलं तर दुसऱ्या लाटेपासून तिसऱ्या लाटेला जायला युनायटेड किंगडम म्हणजे ब्रिटनला, इंग्लंडला 2 महिने लागले होते, 8 आठवडे लागले होते. आणि नंतर ती डेल्टा व्हेरियंट मधूनच ती तिसरी लाट बऱ्यापैकी आली होती. त्यांचा अल्फा व्हेरियंट होता. भारतात आपला डेल्टा व्हेरियंट आहे. तर आपली लाट कधी येईल हा सगळ्यांना प्रश्न आहे. जर का मॅथमॅटिकल मॉडेल्सनी आपण पाहिलं की प्रिडिक्शन कधी करायची असेल तर वेगवेगळी मॉडेल्स आहेत. सूत्र मॉडेल आहे, SBI मॉडेल आहे वगैरे वगैरे. तर त्या मॉडेल्समध्ये आपण पाहिलेलं आहे की सप्टेंबर पासून नोव्हेंबर पर्यंत ही लाट कधी येऊ शकते. सप्टेंबरमध्ये ही मुंबई महाराष्ट्रामध्ये येऊ शकते आणि पूर्ण भारतात ही नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत तिसरी लाट याची शक्यता दर्शवली जाते. पण जर का आपण कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर पाळलं नाही, क्राउडिंग केलं आणि कोविड प्रोटोकॉल्स पाळले नाहीत, आपला टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट जर का 5% खाली असेल साधारणतः 2 आठवड्यापूर्वी आणि आपण 70% आपल्या पॉप्युलेशनला वॅक्सिनेशन करू शकलो नाही तर मात्र ही लाट लवकर येऊ शकते. तर आपल्याला खूप जबाबदारी करायला लागेल. म्हणजे माझे कुटुंब माझे जबाबदारी, माझे मूल माझे जबाबदारी, मी जबाबदार, या अशा वेगवेगळ्या मोहिमा आपल्या राज्य सरकारने माननीय उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पूर्ण सहकार्याने आपल्या इथे राबवल्या गेलेल्या आहेत. आपले माननीय राजेश टोपे हेल्थ मिनिस्टर पण आहेत, अमित देशमुख जी आपले मेडिकल एज्युकेशन मिनिस्टर आहेत. ह्यांनी महाराष्ट्रामध्ये तरी अशा वेगवेगळ्या मोहिमांमध्ये 3 गोष्टी दर्शवल्या गेल्यात की आपण आपली जबाबदारी स्वतः घ्यावी, आपण आपल्या मुलांची जबाबदारी घ्यावी, त्यांच्या आरोग्याकडे लक्ष ठेवावं, त्यांच्या टीकाकरणाकडे लक्ष ठेवावं, त्यांच्या लसीकरणाकडे लक्ष ठेवावं आणि आपले कुटुंब आपली जबाबदारी, या 3 गोष्टींचा आपल्याला परत एक पुनरावृत्ती करावी लागणार आहे. हे दिसतंय, आता स्पष्ट दिसतंय. आपण चाचण्यांवरती अजिबात दुर्लक्ष करू शकत नाही. चाचण्या आपल्याला चालूच ठेवायला लागणार आहे. तर ह्या अनुषंगाने आपण पाहिलं तर दुसरी लाटेपासून बाहेर जायला अजून एक 15 किंवा 1 महिना जाईल पूर्ण महाराष्ट्रात आणि त्याच्यानंतर तिसरी लाट यायला साधारणतः 1-2 महिने लागू शकतात किंबहुना 3 महिने लागू शकतात. पण आपण लसीकरण अगदी वेगाने केलं आणि लसीकरणाबरोबरच आपण कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आणि कोविड अप्रोप्रिएट प्रोटोकॉलचं पालन केलं तर मात्र आपल्याला ही तिसरी लाट लांबवता येईल किंबहुना ती थोडी उशिरा येईल असं वाटू शकतं. तर राहुलजी आता आलेत आपल्याबरोबर आणि राहुलजी आपण 2 स्पष्टीकरणं द्यावी सगळ्यांना. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या मनामध्ये ही तिसरी लाट कधी येणार आहे. कारण डॉक्टर पंडितांनी आमच्या टास्क फोर्सवर ऑलमोस्ट 2 महिन्यापूर्वी एक शोध निबंध लिहिला होता की तिसऱ्या लाटेची काय तयारी महाराष्ट्राने केली पाहिजे. आणि आता 2 महिने आणि ही लाट दुसरी जेव्हा उसरते तेव्हा तुमचं काय आहे मत ह्या पूर्ण तिसऱ्या लाटेबद्दल? ही लाट कधी येऊ शकते,
ही लाटेमधला काय प्रादुर्भाव होणार आहे, याच्यामध्ये आयसीयू मध्ये रुग्ण जास्त येणार आहेत का, आपल्याकडे हॉस्पिटल आयसीयू आहेत का, लहान मुलांमध्ये ही लाट येऊ शकते का. ही जर का लाट आली तर ह्या लाटेमध्ये आपल्या जे ट्रीटमेंट गाईडलाईन्स आहेत, म्हणजे आपण जे औषध देतो त्यात काही फेरबदल होणार आहे का, ह्या अनुषंगाने तुमचा काय अनुमान आहे राहुलजी? नमस्कार प्रोफेसर साहेब आणि नमस्कार अनिरुद्धम. आज थोडासा माझा इंटरनेटचा घोळ होतोय, त्यामुळे मी आता मोबाईल फोनवरून लॉग इन झालो. बहुतेक आता इंटरनेट चालतोय. ऐकू येतो का आवाज माझा व्यवस्थित? हो, अगदी स्पष्ट येतोय. ओके ओके. तर सर, फार महत्वाचा प्रश्न आहे हा, की तिसऱ्या लाटेमध्ये आपल्याला काय अपेक्षित आहे आणि आपल्याकडे काय होणार आहे करून, आणि ती तिसरी लाट कधी येईल. आणि मी तुमच्याशी पूर्णपैकी सहमत आहे. आपल्याला सगळ्यात पहिले म्हणजे हे जे मॅथमॅटिकल मॉडेलर्स आहेत, या मॅथमॅटिकल मॉडेलर्सनी सांगितलंय की 100 ते 120 दिवसाच्या मध्ये साधारण 2 लाटेंचा अंतर असतो. परंतु ह्या मॅथमॅटिकल मॉडेलर्सनी वॅक्सिन पेनिट्रेशन आपल्या मॉडेलिंग मध्ये आता घेतलेलं नाहीये. मी 1-2 मॉडेलर्सचे प्रेझेंटेशन ऐकले नॅशनल टास्क फोर्सवर, आणि अजून त्यांनी वॅक्सिन पेनिट्रेशन त्याच्यामध्ये गृहीत नाही धरलंय. वॅक्सिन पेनिट्रेशन जर गृहीत धरलं तर एक वेगळं मॉडेल तयार होईल असं मला वाटतंय. आणि एक रिअल लाईफ सिनॅरिओ जो असतो, शेवटी मॉडेल एक मॉडेल असतो, पण रिअल लाईफ सिनॅरिओ बघितला तर काही देश आहेत जसे की आपले पाश्चिमात्य देश आहेत, UK फॉर एक्झाम्पल, तिकडे आता तिसरी लाट सुरू झाली आहे आणि त्या 2 लाटांच्या मधलं अंतर 2 महिने पण नव्हतं, 2 महिन्यापेक्षा कमी होतं. त्यामुळे आपली जी तयारी पाहिजे ती तयारी अशी पाहिजे की लाट कधी पण येऊ, आपण तयार असलो पाहिजे. म्हणजे आपण वर्स्ट केस सिनारिओ करता तयार राहिलं पाहिजे. आणि हेच माझं फक्त म्हणणं आहे. ती लाट आज 1 महिन्याने येऊ, जसं तुम्ही म्हणालात की आपली कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर नाही चांगली राहिली, वॅक्सिनेशन आता आपलं दुर्मिळच आहे सध्या, तर मग लाट लवकर येऊ शकते. का लाट आपण 4 महिने पुढे ढकलू शकलो, तर मग ती लाट जरी 4 महिने ढकलली तरी आपली पूर्ण तयारी पाहिजे. आणि ह्याच्याकरता हे सगळे प्रिपरेशन फार गरजेचं आहे. आणि सगळ्यात पहिलं गरजेचं प्रिपरेशन हे आहे की आता आम्ही टास्क फोर्सवर, मी, जोशी सर, ओक सर आणि बाकी आमचे सगळे 7 मेंबरचे टास्क फोर्स आहे, 10 लोक आम्ही, आमचं गाईडलाईन पूर्ण रिवाईज करतोय. म्हणजे अगदी पहिल्या शब्दापासून ते शेवटच्या पॉलिसीपर्यंत आम्ही करंट एव्हिडन्स जो आहे त्या एव्हिडन्स बेसवर आम्ही आमची गाईडलाईन पूर्ण रिवाईज करतोय. आमचं पूर्ण मदर डॉक्युमेंट, आमचं एक साधारण 100 पानाचं डॉक्युमेंट आहे ते. आणि ते ह्याच्याकरता रिव्हिजन चालू आहे की एक सरकारला एक काहीतरी एक गाईड राहील की आपल्याला आता सध्या तिसऱ्या वेव्ह मध्ये कुठले औषध आहे जे की एव्हिडन्स बेस औषध आहेत आपण घेऊ शकतो, कुठले इक्विपमेंट्स आहेत जे की आपल्याला तयार ठेवायला पाहिजे. पीडियाट्रिक टास्क फोर्सचा इनपुट घेऊ शकतो. पीडियाट्रिक टास्क फोर्सने काय सांगितलं आहे करून. आता पीडियाट्रिक वेव्ह येईल की नाही येणार, पीडियाट्रिक लोक होणार की नाही होणार, एक फार इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे तो. आपण सायंटिफिकली बघूया, म्हणजे क्रिस्टल बॉल नको बघायला, सायंटिफिकली बघूया आपण. परवाच्या दिवशी एम्स हॉस्पिटलचं न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन मध्ये एक शोधपत्र आलं. त्याचे मी आज पेपर्स वाचले, सरांनी पाठवलं होतं ते मला, आणि मी आज ते प्रेझेंटेशन पण बघितलं. एम्सच्या डॉक्टरांनी आज प्रेझेंटेशन पण केलं त्याच्याबद्दल. तर साधारण असं दिसून येतं की शहरी लोकांमध्ये एक 70% वर जी लहान मुलं आहेत त्यांच्यामध्ये ऑलरेडी अँटीबॉडीज होत्या. अर्थात हा एक बाग डिबेटेबल आहे की तुम्ही एकाच जागीचे लोक घेऊन तुम्ही बोलू नाही शकत. आणि त्यात अजून एक महत्वाची गोष्ट अशी होती की त्यात असे बरेचसे मुलं होते ज्यांच्या की फॅमिलीमध्ये कोणालाच कोविड झाला नव्हता. सो दे प्रॉब्ली पिक्ड इट फ्रॉम आउटसाइड, किंवा फॅमिलीची फॅमिली एसिम्प्टोमॅटिक असेल. दोन्ही शक्य आहे, दोन्ही गोष्टी शक्य आहेत. तर आपल्याला त्या पेपरमध्ये असं दिसून येते की अँटीबॉडी लेवल मुलांमध्ये जास्ती आहे. त्यामुळे जी आपल्याला भीती वाटत होती की मुलांमध्ये अँटीबॉडी लेवल कमी आहेत, कारण वॅक्सिनेशन पण झालं नाही आणि इन्फेक्शन पण तेवढे झाले नाही, तर एखाद्या वेळेस लहान मुलं जी आहेत ती जास्ती ससेप्टेबल असतील, असं ॲटलिस्ट त्या पेपरवरून दिसून येत नाहीये. परंतु आपण एखाद्या पेपरच्या आधारावर आपलं नॅशनल पॉलिसी ठरवू नाही शकत किंवा स्टेट पॉलिसी ठरवू नाही शकत. आपल्याला, मी जसं परत तेच एक गोष्ट म्हणतो की वर्स्ट केस सिनारिओ ला आपण तयार असलो पाहिजे. आपली जी तयारी आहे ती तिसऱ्या लाटेची दुसऱ्या लाटेसारखं नसलं पाहिजे की आपण अचानक नंबर्स वाढले आणि आपण आता मग ऑक्सिजन शोधतोय, हे करतोय, बाकीचे जागाच होत नाही. आपण आता यावेळेस असं तयार पाहिजे की जर 1x पेशंट असतील तर आपण 2x पेशंट्स करता तयारी ठेवली पाहिजे सरळ सरळ. आणि ती सगळी म्हणजे पिडियाट्रिक पॉप्युलेशन पण ठरायला पाहिजे, आणि ॲडल्ट पॉप्युलेशनमध्ये डायरेक्टली आपण 18 वर्षापासून ते अगदी वयोवृद्धपर्यंत आपण ही तयारी ठेवली पाहिजे की कुठलेही पेशंट्स येऊ शकतात करून. हे असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि हे मत आम्ही काल परवा जे आहे 2-3 दिवसापासून डिस्कस करत आहोत, ज्याला की लोकांनी आउट ऑफ कॉन्टेक्स्ट बोललं गेलं की 2 महिन्यात लाट येईल का 1 महिन्यात लाट येईल. हे डिस्कशनचा पॉईंट आहे की आपली तयारी अशी पाहिजे की लाट कधी काय येऊ ना, आपण तयार आहोत. दॅट डझंट मीन की लाट आत्ता येणार आहे. अच्छा, पॅरलल, एकच मिनिटं घेतो जोशी सर,
पॅरलल जो तयारी आहे आपली ती अशी असली पाहिजे की आपण लाट किती दूर ढकलू शकू. म्हणजे आपलं वॅक्सिनेशन प्रोग्राम जर आपण आता वाढवू शकलो, आणि दुसरं म्हणजे आपलं कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आणि रिइन्फोर्समेंट ऑफ कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आणि एन्फोर्समेंट ऑफ कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आपण करू शकलो, तर आपण ही लाट पुढे ढकलू. आणि जर वॅक्सिनेशन चांगलं झालं तर एखाद्या लाटेची तीव्रता पण फार कमी होईल असं दिसतंय. कारण बरेचसे देश असे आहेत ज्यांनी की 70% 8 डोस जरी दिलाय तरी ते म्हणतात की त्यांच्याकडची तिसरी लाटेची तीव्रता आहे जी कमी राहील. तर जोशी सर, हा जो एम्सचा पेपर आहे, ह्या पेपरमधून आपल्याला एक सबसेट ऑफ पॉप्युलेशन जे त्यांनी 4 स्टेटमधून मुलांचे घेतले त्याच्यातून आपल्याला दिसून येत आहे. तर माझं जरा तुमच्याबद्दल तुम्हाला मला असा प्रश्न विचारायचा आहे सर, की सिरो सर्वेचं तुमचं काय मत आहे, आणि सिरो सर्वे आत्ता करून सायंटिफिकली आणि एपिडेमिओलॉजिकली आपण काही बरं करू शकू का? आत्ता सिरो सर्वे करण्याची आता वेळ निघून गेलेली आहे आणि आता गृहीत धरायचंय की आपल्याला लाट येणार आहे. तर माझं जरा त्याचं थोडं स्पष्टीकरण करा की एखाद्या पॉप्युलेशनला बेनिफिट होईल का सिरो सर्वेनी, आणि नंतर मग आपण तोच प्रश्न आपण उपप्रश्न म्हणून त्याला जिनोम सर्वे, जिनोम सिक्वेन्सिंग बद्दल पण थोडंसं सांगा. तर राहुलजी, तुम्ही जो प्रश्न विचारला तो अतिशय योग्य प्रश्न आहे की आत्ता आपल्याला ही तिसरी येणारी भावी लाट आणि आत्ता ओसरणारी दुसरी लाट ह्याच्यामध्ये सिरो सर्वे आणि जिनोमिक सर्वेचा काय फायदा होऊ शकतो. तर सिरो सर्वेचा निश्चित फायदा होतो आणि त्याचा एक क्लासिक एक्झाम्पल आहे आपल्याकडे धारावीमध्ये. आपल्या पहिल्या लाटामध्ये धारावीमध्ये प्रचंड केसेस आल्या होत्या. जवळजवळ 25% टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट होती धारावीची. आणि त्यावेळेला जेव्हा आपली पहिली लाट संपत आली होती तेव्हा जेव्हा धारावीचा सिरो सर्वे केला होता तेव्हा 55% लोकांना धारावीमध्ये अँटीबॉडी पॉझिटिव्ह होत्या, म्हणजे एक्सपोजर होतं, म्हणजे कोविड व्हायरस त्यांना होता. त्यांनी कोविड झालाच होता असं नव्हतं, कित्येक लोकांना एसिम्प्टोमॅटिक डिसीज होता. त्याच्यानंतर दुसरी लाट चालू व्हायच्या अगोदर धारावीमध्ये परत एकदा सिरो सर्वे करण्यात आला. तेव्हा ती अँटीबॉडीची जी 55% संख्या होती ती पडून 39% आली होती. तरी सुद्धा धारावीनी सेकंड लाटेची, दुसऱ्या लाटेची टेस्ट ज्याला आपण परीक्षा म्हणतो ती पास केली. त्या वेळेला पूर्ण दुसऱ्या लाटेमध्ये एवढी भीषण लाट आली तरी पण एकाही दिवशी 100च्या वरती केसेस धारावीमध्ये आल्या नाहीत. त्याचं प्रमुख कारण होतं की तिथे एक HIT हर्ड इम्युनिटी थ्रेशोल्ड तयार झाला होता आणि 39% मध्ये सुद्धा एक हर्ड इम्युनिटी थ्रेशोल्ड झाला होता. मात्र आता जेव्हा आपली दुसरी लाट ओसरते आहे तेव्हा जर का आपण धारावीमध्ये एक सिरो सर्वे केला आणि तो सिरो सर्वे जर का ती अँटीबॉडी लेवल जर का 20% वर आल्या असतील तर मात्र चिंतेची बाब आहे, कारण 3 महिन्यानंतर त्या अँटीबॉडी लेवल अजून कमी होतील आणि आपण त्या धारावीच्या पॉप्युलेशनला किंवा चिताकॅम्पच्या पॉप्युलेशनला वॅक्सिनेशन देऊ नाही शिकलो आणि आपल्या अँटीबॉडीचं जे एक प्रमाण आहे, एक्सपोजर रेट आहे, तो जर का आपण केलं तर मात्र आपल्याला त्या पॉप्युलेशनमध्ये ही लाट येऊ शकते. त्यामुळे सिरो सर्वेचा काय फायदा आहे, तर आपल्याकडे 2 प्रकारचे पॉप्युलेशन आहेत. एक म्हणजे एक्सपोज पॉप्युलेशन, ज्यांना कोरोना किंवा वॅक्सिन, ह्या दोनांमध्ये काय अँटीबॉडी लेवल आहे, आणि दुसरा जो आहे की जो वल्नरेबल पॉप्युलेशन, म्हणजे ज्यांना ससेप्टेबल पॉप्युलेशन म्हणतो की ज्यांच्यामध्ये कोरोना व्हायची शक्यता असते. आपण जिल्ह्यात गेलो, भारतातल्या 700 जिल्ह्यांमध्ये जर का आपण सिरो सर्वे केला तर प्रत्येक जिल्ह्याच्या सिरो सर्वेनी एक आपल्याला रॅन्डम सॅम्पलिंगनी एक अनुमान येऊ शकतो की ह्या जिल्ह्यामध्ये कोरोना किती झालेला होता, किंबहुना ह्या जिल्ह्यामध्ये लसीकरण किती झालेलं आहे. आणि जर का सिरो सर्वे मध्ये 40%च्या वरती जर का पॉझिटिव्हिटी असेल तर आपल्याकडे काही कित्येक उदाहरणं आहेत दुसऱ्या लाटेतली, डेल्टा व्हेरियंट मधली, की तिथे त्याची कोरोनाचा जो प्रादुर्भाव आहे तो कमी राहू शकतो. आणि जर का त्या पर्टिक्युलर जिल्ह्यामध्ये 70%च्या वरती गेला असेल अँटीबॉडी सर्वे तर मात्र जवळजवळ हर्ड इम्युनिटी आली असं आपण म्हणू पण शकतो. तर सिरो सर्वेचा हा फायदा आहे राहुलजी. आता त्याच अनुषंगाने भारत सरकारने इन्साकॉग म्हणून एक नेटवर्क तयार केलं होतं जिनॉमिक सर्वेलन्ससाठी. आता आपल्याला माहिती आहे की हा कोरोना व्हायरस हा RNA व्हायरस आहे आणि हा RNA व्हायरसचा एक फुटबॉल सारखा व्हायरस आहे तो. त्याच्यावरती अशी टोकं आहेत, त्या टोकांना आम्ही म्हणतो, जसे आपले काटे असतात तर
कोरोनातले काटे त्याला आम्ही स्पाइक प्रोटीन म्हणतो. या स्पाइक प्रोटीनमध्ये कधी कधी काही त्यांचे कॉन्फिगरेशन त्यातलं जे अँटीबॉडी असतात ते जरा बदलतात. म्हणजे त्याच्यातले काही वायरी बदलतात, त्यातल्या काही सेल्स बदलले जातात, त्याला आम्ही म्युटेशन म्हणतो. आणि त्या मग व्हायरसला आपण म्युटंट असं म्हटलं जातं. आणि त्या म्युटंटला आता नवीन नाव दिलेलं आहे व्हेरियंट. तर व्हेरियंट दोन प्रकारचे असतात. व्हेरियंट ऑफ कन्सर्न म्हणजे जिथे आपल्याला खरोखरी काळजी असते, आणि दुसरा असतो व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट. तर भारतामध्ये दुसरी लाट जी आली होती अकोला अमरावतीतून आली होती, त्या लाटेतला जो व्हेरियंट होता तो 617.1.2 आणि 0.3 होता. त्यातला 6.7.1 जो होता त्या व्हेरियंटला व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट म्हटलं गेलंय. आणि 6.7.2 जो आहे त्याला आपण व्हेरियंट ऑफ कन्सर्न म्हणून डेल्टा व्हेरियंट म्हणून. अल्फा व्हेरियंट हा प्रिडॉमिनेटली इंग्लंडमधून आला किंवा युनायटेड किंगडममधून आला. बीटा व्हेरियंट प्रिडॉमिनेटली साऊथ आफ्रिकेमधून आला. गॅमा व्हेरियंट प्रिडॉमिनेटली जो आला तो आला आपल्या ब्राझीलमधून. आणि डेल्टा व्हेरियंट ज्याच्या आपल्याला म्हटलं जातं तो आला भारतातून. तर जिनॉमिक सर्व्हिलन्समुळे आपल्याला कळलं की हा डबल म्युटंट आहे. आणि त्याच्यातून आपल्याला दोन गोष्टी कळल्या. कारण हा डेल्टा म्हणजे नॉर्मल कोविड किंवा कोरोना व्हायरसचे R0 जो असतो तो 3.5 असतो. मात्र डेल्टा व्हेरियंटचा जो R0 आहे तो 7 आहे. म्हणजे त्याच्यातून होणारा प्रादुर्भाव खूप फास्ट आहे. ह्याच्यावर आपल्याला निष्कर्ष असतं. तर जिनॉमिक सर्व्हिलन्स नॉर्मली 5% आपण जेवढी सॅम्पल्स कोविडची पॉझिटिव्ह येतात त्याच्यातून काय वेगळा चेंज झालाय का तर पाहतोय. तर आपली जी इन्स्टिट्यूट ऑफ फंक्शनल जिनॉमिक्सची इन्स्टिट्यूट आहे फरीदाबादमध्ये NCR रिजनमध्ये, तिथे डॉक्टर अनुराग अग्रवाल आणि NCCSची जी टीम आहे, CSIRची लॅब आहे, NIVची लॅब आहे, या सगळ्यांमार्फत जिनॉमिक सिक्वेन्स महाराष्ट्र राज्यभर जिल्ह्या बाय जिल्हा होत आहे. आणि त्यांनी आपल्याला राहुलजी एकच कल्पना येईल की ह्या जिनॉम सिक्वेन्सिंगमुळे आपल्या इथे येणारा व्हेरियंट ऑफ कन्सर्न हा कुठला आहे. हा डेल्टाच आहे का, डेल्टावरती काही डेल्टा प्लस आहे का, ह्याच्यात ट्रान्समिसिबिलिटी जास्ती आहे का, हा कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिनला एस्केप करू शकतो का, असे ह्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. त्यामुळे अँटीबॉडी सर्वे ह्या वेळेला आणि जिनॉमिक सर्वे ह्या दोन्हीनी आपल्याला फायदाच होणार आहे. राहुलजी, राहुलजी मला तुम्हाला दोन प्रश्न विचारायचे आहेत की आता आपल्याकडे वॅक्सिनेशन आणि लसीकरणावर खूप आपल्याला भर द्यायचा आहे आणि लोकांचे खूप प्रश्न आहेत आपल्याकडे. म्हणजे आता भावेश ठक्करने हा प्रश्न विचारलाय की आम्ही कोवॅक्सिन आणि इन्फ्लुएन्झा वॅक्सिन दोन्ही एकत्र घेऊ शकतो का. आणि त्यांच्या बायकोला ती 40 आहे, तिला कन्फ्युजन आहे की तिला कोवॅक्सिन मिळत नाहीये. आणि आता आपण इन्फ्लुएन्झा घेतला आणि 2 आठवड्यानंतर आम्ही कोवॅक्सिन घेतलं तर चालेल का. म्हणजे इन्फ्लुएन्झा आणि कोवॅक्सिनचा मध्ये वॅक्सिन मध्ये कसं घेतलं पाहिजे. आणि दुसरा एक प्रश्न जो होता तो आहे की दीपक मेहरांचा आहे की त्यांनी पण एक अँटी इन्फ्लुएन्झाचं वॅक्सिन घेतलं आणि 2 कोविडच्या डोसेस नंतर, तर ह्यानी काही जास्ती फायदा होईल का. ह्या 2 प्रश्नांमध्ये थोडंसं एक स्पष्टीकरण द्या तुम्ही. आणि तुमचा जे मत आहे डीपस्टिक ज्याला आपण सिरो सर्वे म्हणतो आणि जिनॉमिक सर्वे होतो, त्याच्यात तुमचं काय मत आहे, वैयक्तिक मत राहुलजी. ठीक आहे सर. सर्वप्रथम की कुठलेही 2 वॅक्सिन आपण जेव्हा घेतो वेगळ्या प्रकारचे, इन्फ्लुएन्झा वॅक्सिन झालं किंवा कोविडचं वॅक्सिन झालं, सरासरी 2 आठवड्याचा कमीत कमी अंतर ठेवावं त्याच्यामध्ये, मला असं वाटतं. कारण प्रत्येक वॅक्सिन जे आहे ते वॅक्सिनला एक त्याचे परिणाम असतात, त्याची एक ऍक्शन मोड असते आणि त्याचे काही दुष्परिणाम सुद्धा असतात. जसं की आपल्याला माहिती आहे वॅक्सिन घेतल्यावर ताप येतो, दुष्परिणाम म्हणजे ताप येतो, थोडंसं अंग दुखतं आणि अँटीबॉडीज ज्या आहेत त्या परत मिक्सर होतात. आणि काही काही वॅक्सिन्स जे आहेत ते बेटर आहे की आपण 1-2 आठवडे ठेवून त्यांची आपण हे करून घ्यावी, वॅक्सिनेशन करून घ्यावं. आणि एक वॅक्सिन आपण जे कोविडचं आहे त्याच्याबरोबर जर इन्फ्लुएन्झा वॅक्सिन घेतलं तर काही इन्फ्लुएन्झा वॅक्सिनला काही बेनिफिट होणार आहे असं अजिबात नाहीये बरं का. म्हणजे तो जर आपण असं विचार केला की त्या इन्फ्लुएन्झा वॅक्सिनने आपल्याला कोविडला बरा होईल करून, त्याचा काही कुठेही डाटा जो आहे तो एवढा स्ट्रॉंग दाखवत नाहीये. पीडियाट्रिक मध्ये एक थोडाफार डाटा दाखवत होता, परंतु एडल्टमध्ये त्या काही डाटाची काही स्पष्टीकरण झालेलं नाहीये. त्यामुळे असं अजिबात आपण सजेस्ट करत नाही आहोत की कोविडचं वॅक्सिन घेतल्यानंतर तुम्ही इन्फ्लुएन्झाचं वॅक्सिन घ्या आणि त्यांनी कोविडला बेनिफिट होईल, नाही. हा, पण तुम्ही एक इन्फ्लुएन्झाचं वॅक्सिन एक नॉर्मल फ्लू शॉट म्हणून घेऊ शकता, कारण कोविडचं वॅक्सिन त्या बाकीचे कोविड इन्फ्लुएन्झा व्हायरसेस कव्हर करत नाहीये.
त्यामुळे तुम्हाला एक तुम्ही जर हाय रिस्क पॉप्युलेशन असाल, जसं की आम्ही सगळे हेल्थ केअर वर्कर्स आहोत, दरवर्षी आम्ही इन्फ्लुएन्झा वॅक्सिन घेतो आणि दरवर्षी इन्फ्लुएन्झा वॅक्सिन घेतल्यावर ऍटलिस्ट तिथे H1N1 आहे, फ्लू आहे, त्याचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होतं आणि एक आपल्याला जो आहे तीव्रतेपासून आपण जरा थोडंफार वाचतो. आता एक दुसरा जो आपण प्रश्न विचारलात मला, की माझं काय मत आहे जिनोम सिक्वेन्सिंग बद्दल आणि सिरो सर्वे बद्दल, तर मला असं स्पष्ट वाटतं की सिरो सर्वे हॅज अ प्लेस, परंतु सिरो सर्वेच्या बेसिसवर आपण नॅशनल पॉलिसी किंवा हेल्थ पॉलिसी पूर्णपैकी करू नाही शकत. त्याच्याकरता जिनोम सिक्वेन्सिंगची पण गरज पडते आणि आय थिंक ते बोथ कॉम्प्लिमेंट इच अदर, म्हणजे दोघांना सुद्धा गरजेचं आहे एकत्र करणं. नुसतं एक आयसोलेट करणं आपल्याला त्याच्यातून फार इन्फॉर्मेशन कळेल असं नाहीये. उदाहरणार्थ की आपण जर वॅक्सिनेशन करण्याच्या अगोदर जीन्स आपलं सिरो सर्वे केला आणि आपल्याला कळलं की अमुक अमुक एरियामध्ये अँटीबॉडीज पूर्वी होत्या त्या फार कमी झाल्या आहेत, तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर त्याच एरियामध्ये जिनोम सिक्वेन्सिंग पण केलं आणि कळलं की इथे व्हेरियंट ऑफ कन्सर्न आता काही उगवत नाहीये फारसा, जो होता पूर्वीचे व्हेरियंट तेच दिसत आहेत जे पॉप्युलेशनमध्ये आहेत, तर आपण वॅक्सिनेशन बद्दल अजूनपैकी खंबीरपणे सांगू शकू की इथे वॅक्सिनेशन काम करेल. पण तेच जर तुमच्या जिनोम सिक्वेन्सिंग मध्ये दुसरं दिसून आलं की बाबा इथे व्हेरियंट ऑफ कन्सर्न आहे आणि अँटीबॉडीज हाय देखील आहेत जिनोम ह्याच्यामध्ये आपल्या पॉप्युलेशन मध्ये, तर यू विल बी वरीड की बाबा अँटीबॉडी हाय असून सुद्धा इथे नवीन व्हेरियंट दिसून येतोय आणि लोक पॉप्युलेशन मध्ये इन्फेक्ट होत आहेत. याचा अर्थ की आपल्याला तिकडे वॅक्सिनेशनचा थोडासा टेक्निक जी आहे ती बदलावी लागेल. मे बी आपल्याला कोवॅक्सिन द्यावं लागेल, मे बी कोविशिल्ड द्यावं लागेल, मे बी स्पुटनिक द्यावं लागेल, वेगळ्या वेगळ्या प्रकार जे की त्या प्रकारच्या जीनला त्या प्रकारच्या जिनोमला कव्हर करतील तसं द्यावं लागेल. सो हा एक एपिडेमिओलॉजिकल पझल आहे आणि तो एपिडेमिओलॉजिकल पझल आपण क्लिनिशियन्स फार लवकर सोडवू शकणार नाही. त्याकरता ते एपिडेमिओलॉजिस्ट असतात जे की त्याचं चांगलं समीकरण मांडू शकतात. सो आय थिंक आपण त्यांच्यावर ते सोडून द्यावं असं मला वाटतं. दीपक मेहताजी पण विचारतायत सर की इज इट ओके टू टेक फ्लू क्वाड्रा इंजेक्शन आफ्टर हॅव्हिंग टेकन 2 doses ऑफ कोव्हॅक्सिन, विल इट हेल्प? जोशी सर, तुम्हाला स्पेसिफिकली तुम्हाला प्रश्न आहे हा. मी आता त्या प्रश्नाचं उत्तर दिलं, पण हा स्पेसिफिकली तुम्हाला प्रश्न विचारलाय त्या. नाही घेऊ शकता की तुम्ही म्हणजे राहुलजींनी ऑलरेडी उत्तर दिलेलं आहे की इन्फ्लुएन्झाचा वॅक्सिन कोविड वॅक्सिनशी मिक्स अजिबात करू नका. तुम्ही 2 जर का तुमची कोविडची वॅक्सिन झाली असतील तर फ्लूचा सीझन आणि फ्लूचा नवीन दरवर्षी तुम्ही वॅक्सिन घेत राहा, त्याच्यामध्ये अजिबात प्रॉब्लेम नाही. एक थोडीशी गॅप ठेवा मात्र 2 आठवड्याची, आणि ती तुम्ही ठेवलेली आहे कारण तुमचं ऑलरेडी वॅक्सिनेशन झालेलं आहे, त्याच्यात काहीही दुमत नाहीये. तर राहुलजी तुम्ही फार छान सांगितलं की आपल्याला सिरो सर्वे आणि जिनोम सर्वे या दोघांचं मिश्रण आणि त्याच्याबरोबर बॅलन्स करून त्या पर्टिक्युलर डेमोग्राफी म्हणजे त्या पर्टिक्युलर जिल्ह्यामधला पॅटर्न बघावा लागतो. आता मुंबईमध्ये आपण पाहिलेलं आहे राहुलजी, एक थिक टेल आहे आणि माझा जो प्रश्न तुम्हाला आहे तो की मुंबईमध्ये आपण सातत्याने बघतोय की कितीही लाटा कुठूनही गेल्या, म्हणजे दिल्लीमध्ये खूप जास्ती रुग्ण आले आणि नंतर एकदम खाली पडले आणि हे आपण तिसऱ्या वेळेला पाहिले दिल्लीमध्ये. अशीच परिस्थिती आपण पुण्यामध्ये पाहतोय. पण मुंबईमध्ये सातत्याने 400-500च्या खाली केसेस कधीच गेलेले नाहीत, ज्याला आम्ही म्हणतो थिक टेल. तर ही थिक टेलचं काय कारण असू शकतं राहुलजी? कारण मुंबईमध्ये पॉप्युलेशन डेन्सिटी पूर्ण भारतात सगळ्यात जास्ती आहे. तिथे मायग्रेशन म्हणा, मोबिलिटी म्हणा, किंबहुना लोकांचे जे ओव्हरऑल ट्रान्सपोर्ट सिस्टीम बघितली आणि गर्दी होण्याची शक्यता, क्राऊडेड एन्व्हायरमेंट आणि व्हेंटिलेटेड स्पेसेस पुअर आहेत, त्यामुळे ट्रान्समिशन झोन जास्त आहे तिथे. तर राहुलजी तुमचं काय मत आहे की मुंबईमध्ये असा का आपल्याला आढळत आहे आणि महाराष्ट्रात पण आता पूर्ण देशात जिथे महाराष्ट्रानंतर लाट आली ती राज्य बाहेर पडलेली आहेत, पण महाराष्ट्रात अजूनही 6-8 हजार केसेस येतात, याचं काय कारण असू शकतं राहुलजी? सो सर हा फार फार महत्वाचा प्रश्न आहे. पुन्हा मला असं वाटतं की एक तर आपण मुंबई पुरतं आता सध्या जर बोललो तर मुंबई एवढी पॉप्युलेशनची डेन्सिटी फार कमी शहरांची आहे. आपली एक 1.5 कोटी जनता, ठाण्यापासून ते विटीपर्यंत 32 किलोमीटर आणि इथे वाशीच्या पुलापासून ते अगदी सांताक्रूजच्या आपलं जुहू चौपाटीपर्यंत एक अजून एक 15 किलोमीटर 20 किलोमीटर एवढ्या स्क्वेअर किलोमीटर मध्ये आपण राहतो पूर्ण. आणि त्याच्यामध्ये एवढं क्रॅम्पिंग आहे, एवढं कंजेशन आहे लोकांच्या मध्ये, एवढं मिश्रण आहे की टेल जी आहे ती ठीक राहणार आहे आणि ती टेल मुंबईमधली टेल कमी होणं फार कठीण आहे.
त्यात आपले जे सुपर स्प्रेडर इव्हेंट्स आहेत तो एक रोजचा इव्हेंट आहे आपला, म्हणजे लोकल ट्रेननी जाणं एक सुपर स्प्रेडर इव्हेंट आहे, आपण त्याला काहीच करू शकत नाही. मुंबईमध्ये ट्रान्सपोर्ट सिस्टमच अशी बनली आहे की आपल्याला त्या गोष्टीचा वापर करावाच लागतो. आणि जर तुम्ही ती अवॉइड करायला जाल तर तुम्हाला तासन तास ट्रॅफिकमध्ये वेळ लागतो. एक जो अंतर तुम्ही अर्ध्या पाऊण तासात ट्रेननी कव्हर करता त्याला 1.5-2 तास लागू शकतात. महाराष्ट्रामध्ये मात्र अगेन आपण एक पॉप्युलस स्टेट आहोत, आपण एक इंडस्ट्रीयल स्टेट आहोत, आणि मुंबई बरोबरच महाराष्ट्रामध्ये देखील बऱ्यापैकी इंडस्ट्रीज आहे आणि फ्लोटिंग पॉप्युलेशन जी व्हिजिटिंग पॉप्युलेशन जी आपल्या राज्यात आहे ती फार जास्ती आहे. त्यामुळे ही जी टेल आहे ती आपल्याला एक कारण त्याच्यामधलं नक्कीच आहे की पॉप्युलेशन इन अँड आउट भरपूर होते, आणि इन अँड आउट भरपूर होत असल्यामुळे आपल्याला इन्फेक्शनची लागण जी आहे ती सतत होत राहते. त्यामुळे जे आपण बाकीच्या शहरांमध्ये किंवा राज्यांमध्ये बघतो ते तसं मुंबईत आणि महाराष्ट्रात बघणं फार कठीण होणार आहे. आपल्याला दिसून येणार आहे की ही टेल तशीच राहणार आहे, टेल काय फार लवकर कमी होणार नाही. तुम्ही जर बघितलं तर मागच्या वेळेस सुद्धा पहिल्या लाटेला जे लोएस्ट नंबर आपण काही बघितले होते ते 400 होते, मला वाटतं मुंबईचे 400 पेक्षा कमी आपण 1-2 दिवसच गेलो होतो. असे दिल्लीसारखे आपल्याला 100 आणि 200 नंबर दिसले नाही. तिसरी एक गोष्ट मला अशी वाटते की जिकडे आपण इम्प्रूव्ह करू शकतो इज टेस्टिंग. जेव्हा टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट कमी होतं आणि जेव्हा नंबर्स आपले कमी व्हायला लागतात सातत्याने, ऍक्टिव्ह केसेस कमी होतात, इन्फ्रास्ट्रक्चरवरचा ताण कमी होतो, तेव्हा एक साधारण ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये असा एक विचारधारा चालू होते की आता टेस्टिंग कमी करावी. ॲक्च्युली एपिडेमिओलॉजिकल प्रिन्सिपल्सच्या विरुद्ध येते. त्यावेळेस आपल्याला टेस्टिंग वाढवायला पाहिजे, त्यावेळेस आपल्याला आयसोलेशन टेक्निक्स अजून स्ट्रिंजंट करायला पाहिजे, त्यावेळेला आपलं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अजून स्ट्रॉंग करायला पाहिजे. कारण आता आपल्याकडे हजारो लोक नाही आहेत बघण्याकरता, आता आपल्याकडे 400, 500, 600 लोक आहेत. त्या 600 लोकांचे सगळेचे सगळे कॉन्टॅक्ट 24 तासाच्या आत आपण आयसोलेट केले पाहिजे. त्या 600 लोकांचे आपण क्वारंटाईन जो आहे तो आता व्यवस्थित चांगल्या ठिकाणी होम क्वारंटाईन न करता एखाद्या इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये ठेवायला पाहिजे. जर त्यांच्याकडे होम क्वारंटाईनची सुविधा नसेल तर होम क्वारंटाईनची व्यवस्थित सुविधा असेल, घर मोठं असेल, एखाद्या खोलीत ते एकटे राहू शकतील ट्रू स्पिरिटमध्ये, तर आय थिंक ते आपण करू शकतो. पण मला असं स्पष्ट वाटतं की ह्या गोष्टी जर आपण आत्ता पाळल्या तर या करण्यासारख्या आहेत. कारण रोजच्या 600-700 केसेसच्या वर केसेस येत नाही आहेत, आणि त्यांना आपण जर ट्रूली जर आपण आयसोलेट करू शकलो तर मला वाटतं आपण ही जी टेल आहे आपली ती आपण पटकन कमी करू शकू. आर्ग्यू करायला आपण सांगू शकतो की आपण दिल्ली सारखं बघा, दिल्ली 100-200 केसेस येतात, पण दिल्ली 70,000 टेस्ट करते, 50,000 टेस्ट त्यातल्या RT-PCR आणि नॅट टेस्टिंग आहेत, म्हणजे चांगली टेस्टिंग करतात दिल्लीवाले. आपल्याला सुद्धा 50,000 70,000 टेस्ट करावे लागतील, आणि जर 70,000 टेस्टच्या ऐवजी आपण 25,000 करणार असू तर मी जसं म्हटलं तसं की त्याला आपल्याला त्या एरियामध्ये आपल्याला कॉन्सन्ट्रेट करून स्मार्ट टेस्टिंग थोडीशी करावी लागेल, तरच आपण पुढे जाऊ सर. अदरवाईज आपण थोडंसं हा टेल जो आहे तो वॅग होत 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 फॅट टेल चालू राहील, ती काही लवकर आपली टेपर ऑफ होणार नाही. सर मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आपण ट्रीटमेंट प्रोटोकॉल आता बघत आहोत आणि ट्रीटमेंट प्रोटोकॉल पूर्ण रिव्हिजन चालू आहे. तुम्ही थोडंसं आपल्या प्रेक्षकांना सांगाल का की कुठल्या गोष्टी डेफिनेटली करायच्या नाही, करायच्या काय आहेत डेफिनेटली आणि करायच्या नाही? कारण मधला भाग फार मोठा आहे ट्रीटमेंट प्रोटोकॉलचा की ज्याला की डाऊट आहे, पण डेफिनेटली ज्या गोष्टी करायच्या नाही त्याच्यावर मला वाटतं जरा जास्ती भर द्या, आणि ज्या गोष्टी डेफिनेटली करायच्या आहेत तो आपण नंतर भाग डिस्कस करूया. खूप छान प्रश्न विचारले राहुलजी, की आपण कुठल्या गोष्टी करायच्या नाहीत. तर पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपण होम आयसोलेशन मध्ये असतो तेव्हा ॲझिथ्रोमायसिन किंवा हायड्रॉक्सीक्लोरोक्विन सारख्या औषधांचा काहीही फायदा नाही. दिली तर ती घेऊ नका. कोविड पॉझिटिव्ह असाल तर त्यांचा काही काडी मात्र फायदा होणार नाही. डॉक्सीसायक्लिन आयव्हरमेक्टिनचा पण किती फायदा होईल तर आता सगळ्या प्रोटोकॉल म्हणून त्यांनाही बाद करण्यात आलेला आहे. फॅव्हिपिरावीर पहिल्या 48 तासांना किंवा 72 तासानंतर चालत नाही, त्यामुळे त्याचाही गैरवापर करण्यात काहीही अर्थ नाही. त्याच्या व्यतिरिक्त घरी कधीही ओरल स्टिरॉइड घेऊ नका अनलेस अँड अंटिल तुम्हाला हॉस्पिटलमध्ये आणि तुमचे सॅच्युरेशन पर्सेंटेज 93% खाली किंवा 3%चा 6 मिनिट वॉक टेस्ट नंतर ड्रॉप झाला तरच स्टिरॉइडचं औषध घ्या. तर ह्या काही नोज अगदी क्लिअर कट आहेत राहुलजी. म्हणजे हायड्रॉक्सीक्लोरोक्विन बाद, ओके, लोपिनावीर रिटोनावीर बाद, त्याच्यानंतर कित्येक औषधं बाद झालेली आहेत. त्याच्यामध्ये आता भरमसाठ लोक व्हिटॅमिन सी, झिंक, व्हिटॅमिन डी या सगळ्यांचं सेवन करतात. त्याचा काही काडी मात्र फायदा होत नाही. तर तोटा होऊ शकतो पण फायदा तर 100% होत नाही. तर आपल्याला काय काम नाही करत ह्याच्यावरती बऱ्यापैकी स्पष्टीकरण आहे. फॅव्हिपिरावीरचा थोडा रोल होऊ शकतो पण थोडाच आहे तो.
रेमडेसिवीरचा थोडा रोल होऊ शकतो, पण तो थोडाच आहे. कोविडमध्ये काय चालतं की प्रत्येक दिवशीची स्टोरी वेगळी असते आणि एक साधारणतः 2 ते 3 आठवड्याचं टाइम टेबल असतं. तर अर्ली कोविडमध्ये आता ताप आला तर पॅरासिटामॉल द्या, खूप दम लागला तर इनहेल्ड बुडेसोनेट द्या. त्याच्या व्यतिरिक्त एक गाऊटमध्ये आपण औषध वापरतो कोल्चिसिन म्हणून, त्याचा कधी कधी आपण वापर करू शकतो, पण तो आता मे बी रूटमध्ये करताच येईल, केलाच पाहिजे असं नाही. आणि प्लाझ्मा मात्र पहिल्या 7 दिवसात वापरू शिकतो, पण त्याच्यावरती जवळजवळ बंदी झालेली आहे. आणि नवीन ह्या मोनोक्लोनल अँटीबॉडीज आलेल्या आहेत, त्या पण सगळ्यांनाच वापरल्या पाहिजे असं नाहीये. ज्यांना लक्षणं नसतात त्यांनी काही नाहीये, फक्त सॅच्युरेशन मॉनिटर करत राहायचं. ज्यांना लक्षणं असतात, किंबहुना ज्यांना किडनीचा आजार असतो, विकार असतो, रक्तदाब असतं, मधुमेह असतं, चरबी खूप जास्ती असते किंवा ज्याला ओबेसिटी आपण म्हणतो, किंवा क्रॉनिक डिसीज असतात, त्यांच्यामध्ये परसिस्टंटली 2-3 दिवस ताप आला आणि मोनोक्लोनल आपण अँटीबॉडीज दिलं तर त्याचा फायदा निश्चित होतो. आपल्याकडे आता 3 प्रकारचे कोविड आपण राहुलजी पाहतो. पहिला म्हणजे जगातून फर्स्ट टाइम आपल्याला कोविड झालाय, त्याला म्हणतो आपण कोविड. दुसरा म्हणजे रिइन्फेक्शन, म्हणजे पहिल्या वेव्हमध्ये कोविड झाला होता, दुसऱ्या वेव्ह झाला नाही, आता तिसऱ्या वेव्हमध्ये झालाय, त्याला आपण रिइन्फेक्शन म्हणतो. आणि तिसरा असतो की व्हॅक्सिनचा 1 किंवा 2 डोस झाल्यानंतर होणारा कोविड, ज्याला आपण ब्रेक थ्रू कोविड म्हणतो. तर कोविडचे असे 3 प्रकार आलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये बाय अँड लार्ज ट्रीटमेंट फार बदललेली नाही, पण आपल्याला निश्चित आता माहिती आहे की कुठल्या गोष्टी आणि कुठली औषधं चालत नाहीत आणि त्याच्या पाठी लागण्यात काही अर्थ नाही. आणि जर का तुम्ही आयसीयू इंटेन्सिव्ह केअर म्हणजे ज्याचा तुमचा डिपार्टमेंट राहुल, त्याच्यात आपण आता आपल्याला माहिती आहे की ही औषधं चालतात की नाही, रेमडेसिवीर किती चालतं किंवा इटोलिझुमॅब टोसिलिझुमॅब किती चालतं, ह्याचं थोडं स्पष्टीकरण तुम्ही करा. कारण आता आपल्याला हॉस्पिटलमध्ये पण काय चालतं आणि काय नाही चालत ह्याच्यावरती बऱ्यापैकी एक स्पष्टीकरण आलेलं आहे. तर घरी असतात तेव्हा तापाची गोळी म्हणजे पॅरासिटामॉल, किंबहुना कंटिन्युअसली खोकला आला तर इनहेल्ड स्टिरॉइड, ज्याला आपण इनहेल्ड बुडेसोनेट म्हणतो, किंबहुना पहिल्या 48 तासामध्ये डॉक्टरला वाटलं तर तो फेविपिराविर देईल. बाकीची कुठलीही औषधं काही फार चालणार नाही घरच्या घरी. आणि पल्स ऑक्सिमीटर हा कोविडचा स्टेथोस्कोप म्हणतो मी, ते मात्र न विसरता ऑक्सिजन सॅच्युरेशन दिवसातून 2 वेळा 6 मिनिट वॉक करून तुमच्या डॉक्टराशी तुम्ही संपर्क ठेवणं हे अनिवार्य आहे. त्याचबरोबर कधी कधी आम्ही कोल्चिसिनचा औषधचा वापर करू शकतो. एक मोलिनीपिरावेर म्हणून औषध येईल, एक गोळी दिवसातून 2 वेळा 3 दिवस, ही यायला थोडी वेळ आहे. इनहेल्ड नायट्रिक ऑक्साईड येईल, पण ती यायला थोडी वेळ आहे. मात्र हायड्रॉक्सिक्लोरोक्विनचा वापर करू नये तुम्ही, किंबहुना डॉक्सिसायक्लिनचा वापर करू नये तुम्ही. आणि ॲझिथ्रोमायसिनच्या बरोबर आणि डॉक्सिसायक्लिनच्या बरोबरच बाकीच्या औषधांचं औषध करू नये. कित्येक वेळा पावसाळ्यात काय होतं की आपले पाय भिजतात, मग आपण डॉक्सिसायक्लिन लेप्टोस्पॅरासाठी देतो, कोविडसाठी देत नाही. तर ही गोष्ट मात्र आपण लक्षात ठेवली पाहिजे. तर राहुलजी, हाच प्रश्न मी पुढे हॉस्पिटल आणि आयसीयू मध्ये कुठली औषधं चालतात आणि कुठली औषधं बाद झाली जातात? फार महत्वाचा प्रश्न आहे सर, की आयसीयू आणि ह्याच्यामध्ये कुठली औषधं आपण नाही घेतली पाहिजे. तर मी पहिले नाही घेतली पाहिजे ह्याच्यावर भार देतो, की हॉस्पिटलमध्ये जरी पेशंट असेल तरीही हाय डोस स्टिरॉइड्स द्यायला नाही पाहिजे. आणि काही दुसऱ्या कारणाकरता समजा एखादा कोविडचा पेशंट ऍडमिट झाला, फॉर एक्झाम्पल बरेच पेशंट आमच्याकडे काही दुसऱ्या कारणाने येतात, काही हार्ट अटॅक्सनी येतात, काही स्ट्रोकनी येतात आणि इन्सिडेंटली ते कोविड पॉझिटिव्ह निघतात, पण ते हायपॉक्सिक नसतात. अशा पेशंट्सला आम्ही स्टिरॉइड अजिबात देत नाही. सो एक गोष्ट नक्की कळलेली आहे की स्टिरॉइड तेव्हाच द्यायचे जेव्हा की हायपॉक्सी आहे, जेव्हा तुमचं ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी व्हायला लागलं तेव्हा, आणि लो डोस मध्ये द्यायचे, हाय डोस मध्ये द्यायचे नाही. दुसरं जे आपलं औषध आपल्याला आयसीयू मध्ये आणि हॉस्पिटलाइज देतो आपण ते म्हणजे रेमडेसिवीर. रेमडेसिवीर हे औषध आपल्याला सिमटम्स पासून पहिल्या 10 दिवसाच्या आत 5 दिवसाचा कोर्स करायचा आहे फक्त. या 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला माहिती असलं पाहिजे की हे हॉस्पिटलचं ड्युरेशन थोडं कमी करेल, पण आपला काही मॉर्टॅलिटी रेटवर काही फरक पडणार नाही. तर हे आपल्याला गृहीत धरून आपल्याला हे औषध त्याप्रमाणे द्यायचे. तिसरं जे औषध आपण देतो ते म्हणजे हे मोनोक्लोनल अँटीबॉडीज. त्यातलं सगळ्यात कॉमन जे शब्द आहे तो टॉसिलिझुमॅब आहे, दुसरा इटोलिझुमॅब आहे. आता त्याच्यासारखेच दुसरे काही औषधं आलेली आहेत जे की आपण सायटोकाईन स्टॉर्म करता वापरत आहोत सध्या. बिव्हॅक्युझुमॅब झाला फॉर एक्झाम्पल, किंवा बॅरासिटेनिब झालं. तर हे औषधं जे आहेत त्या औषधांमध्ये फक्त टॉसिलिझुमॅबला सध्या रिकव्हरी ट्रायलच्या एका प्लॅटफॉर्मवर 670 पेशंट्समध्ये मॉर्टॅलिटी बेनिफिट दिसला. त्यामुळे मला असं वाटतं की टॉसिलिझुमॅब आपण वापरू शकतो अजून देखील, पण त्याचे 5 नियम त्यांनी सांगितले.
ते 5चे 5 नियम आपल्याला कंप्लीट झाले पाहिजे. सगळ्यात पहिला नियम आहे की आपल्याला टॉसिलिझुमॅब वापरायचा असेल तर 24 ते 48 तासाच्या आत, क्रिटिकल होण्याच्या 24 ते 48 तासाच्या आत वापरायचे. दुसरं म्हणजे त्या पेशंटला CRP आणि IL-6 दोन्ही लेवल्स त्याच्या वर गेल्या पाहिजे किंवा एक लेवल तरी अगदी झटपटीने वर गेली पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे आपण त्या पेशंटचं स्टिरॉइड ऑलरेडी देऊन झालं पाहिजे आणि स्टिरॉइड देऊन सुद्धा आपल्याला बेनिफिट होत नाही हे दिसलं पाहिजे. चौथी गोष्ट म्हणजे की आपण त्याला सेप्सिस म्हणजे बॅक्टेरियल इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शन आणि TBचं इन्फेक्शन हे व्यवस्थितपणे रूल आउट केलं पाहिजे. आणि पाचवी गोष्ट म्हणजे की हा पेशंट अगदी म्हणजे इतका बॅड नसावा की तो ऑलरेडी मल्टी ऑर्गन डिस्फंक्शन मध्ये गेलाय आणि व्हेरी हाय सपोर्ट्सवर आहे आणि त्याला वाचण्याचे काही म्हणजे चान्सेस वाटत नाही आहेत. तर अशा 5 पेशंटच्या पैकी 4 अटी जर पहिल्या होत असतील तर आपण जरूर टॉसिलिझुमॅब द्यावं. 5वी अट मात्र ती आहे, ती एकदम अनफॉर्च्युनेट पेशंट्स करता आपण देऊन काय त्या औषधाचा फायदा होत नाही, कारण ते काय रामबाण औषध नव्हे, ते एका वेळेवर देता येतं. ह्याच्या व्यतिरिक्त आपण सपोर्टिव्ह केअरवर फार काही बदल करणार नाही आहोत आपल्या प्रोटोकॉलमध्ये. सपोर्टिव्ह केअरमध्ये अजून सुद्धा आपल्याला वेळेवर व्हेंटिलेटर लावायचं हे एकमेव माझं कंटेन्शन राहिलंय कायमच की वेळेवर प्लीज व्हेंटिलेटर लावा. व्हेंटिलेटर लावायला वेळ करू नका. व्हेंटिलेटेड पेशंट सुद्धा व्यवस्थित बाहेर येतात जर तुम्ही त्यांना वेळेवर घेतलं तर. तुम्ही एक इंग्लंडचा आत्ता रिपोर्ट वाचला आहे मी आणि तो रिपोर्ट प्रमाणे एक गोष्ट त्यांनी बऱ्यापैकी चांगली कन्फेस केली की जे प्रूवन प्रिन्सिपल्स आहेत क्रिटिकल केअर पेशंट मॅनेज करायचे ते बरेच वेळा त्यांना देखील डिलिव्हर करायला टाइमली फॅशनमध्ये त्यांना देखील डिलिव्हर करायला थोडासा वेळ लागला, कारण मॅनपॉवर इतकी कमी पडत होती त्यांना की त्यांना देखील हे सगळे गोष्टी करायला, प्रोन करायला, सुपाईन करायला, इंट्युबेट करायला नॉर्मल एरवी जो त्यांचा ICU इतकं एफिशियंटली चालायचं त्याच्यापेक्षा जरा कोविड ह्याच्यामध्ये जरा जास्ती वेळ लागला असं दिसून आलं. त्यामुळे असं नाहीये की फक्त आपणच स्ट्रगल करत आहोत. प्रत्येक देश स्ट्रगल करतोय, प्रत्येक जगातला डॉक्टर स्ट्रगल करतोय सध्या. येस, भारतामध्ये पेशंट्स खूप जास्ती झाले आणि आपल्याला त्याची कल्पना देखील नव्हती, इतके जास्ती झपाट्याने पेशंट्स वाढले. परंतु ह्याला आपण एक शिकवणूक घेऊन पुढच्या वेव करता इतकी चांगली तयारी करावी की आपल्याला ही वेळ परत अशी एवढी वाईटरित्या नाही येऊ. वेव आली तरी आपण त्याला व्यवस्थित सामोरं जाऊ शकावं. एक शेवटचा प्रश्न घेऊया जोशी सर आपल्याला, आणि तो प्रश्न हा आहे की तिसरी वेव समजा आलीच आणि जर ती झपाट्याने वाढली केस, मला अजिबात विचारणार नाही की केसेस किती होतील आणि किती झपाट्याने वाढतील, अजिबात नाही. मग त्याच्या पुढचं काय? हे वेव येत जाणार, राहत जाणार, आपली इकॉनॉमी बंद होणार, चालू होणार का? ह्याच्यामध्ये काही अशी पॅटर्न येऊ शकते बाकी जगामध्ये जशी दिसली आहे की 3, 4, 5 वेव नंतर आपण एखाद वेळेस ह्याच्या बाहेर पडू. कारण आता तरी असं वाटतंय की ह्या चक्रातून बाहेर पडायला वॅक्सिनेशन शिवाय दुसरा पर्याय नाही. आणि जर वॅक्सिनेशन आपण डिसेंबर जानेवारी पर्यंत बऱ्यापैकी करू शकलो तर एक अजून वेव येईल, समजा चौथी वेव, तिसऱ्यानंतर चौथी वेव येईल. पण त्याच्यानंतर तरी कुठेतरी आशेचा किरण आहे का, हे जरा एक असं पॉझिटिव्ह त्याच्यामधलं एक मला तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे. पण बघूया पॉझिटिव्ह आहे का, तुम्ही जी आहे ती ग्रीन रियालिटी सांगणार आहात ते बघूया. राहुलजी, तुम्ही खूप हा नॉर्मली प्रश्न ज्योतिषांना विचारला जातो. आमचे पूर्वज ज्योतिष होते, मी मात्र मेडिकल प्रोफेशनल आणि सायंटिस्ट आहे. पण माझा वैयक्तिक अनुमान असा आहे की एप्रिल 2022 मध्ये कोविड मधून आपण बऱ्यापैकी भारत बाहेर निघालेला असणार. जर का व्हेरियंट ऑफ कन्सर्न जास्ती आले नाहीत तर तोपर्यंत चौथी लाट किंबहुना आली तर आली, पण आपलं ऍटलिस्ट 80% पॉप्युलेशन वॅक्सिनेट झालेलं असणार तोपर्यंत. आणि माझ्या मते मी ऑप्टिमिस्ट आहे की आपण पुढच्या एप्रिल पासून बऱ्यापैकी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कोविडमुळे येणारे अडथळे हे निघून जातील असं दिसतंय. मास्क किंबहुना थोडा राहू शकतो थोडा वेळ, मात्र बाकीचे अडथळे बऱ्यापैकी निघून जातील. लॉकडाऊनची शक्यता जवळजवळ निघून जाते. तर जेव्हा आपल्या पॉप्युलेशन मध्ये 40% हर्ड इम्युनिटी येते तेव्हा सिरियस डिसीजचे प्रमाण कमी होतं. आणि 70% वरती जेव्हा हर्ड इम्युनिटी येते तेव्हा किंबहुना आपण मात केली असं समजू शकतो. पण त्याच्यामध्ये कधी कधी व्हेरियंट येऊ शकतो. आणि ब्राझीलमध्ये अनफॉर्च्युनेटली असा व्हेरियंट आला, मनुस म्हणून जागा म्हणून P1 व्हेरियंट जिथून आला तो, ज्याला आता आपण
गॅमा व्हेरियंट म्हणतो, तर त्याच्यामध्ये थोडीशी आपल्याला काळजी बाळगणे फार महत्वाचं आहे. पण मला असं वाटतं राहुलजी की पुढच्या एप्रिलपर्यंत ऍटलिस्ट भारत कोविडच्या बाहेर पडू शकू, आपले नॉर्मल आपण रुटीन करू. पण कोविड राहील 3-4 वर्षानंतर सुद्धा. आपण जशी मलेरियाची टेस्ट करतो, HIV ची टेस्ट करतो, हेपॅटायटिसची टेस्ट करतो, तशी कोविडची टेस्ट करू. आणि मला असं वाटतं दर 6 महिन्यांनी किंवा वर्षांनी नेझल स्प्रेचं वॅक्सिन किंवा इंजेक्शनचं वॅक्सिन कोविडचं आपण चालू ठेवू. एक 3-5 वर्ष तरी चालेल असा माझा एक वैयक्तिक अनुमान आहे. तुमचं काय मत आहे राहुलजी? सर तसंच ज्योतिष्य म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारला, कारण कठीण प्रश्न होता म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारला. नाही, पण ऑन अ सिरियस नोट मला देखील वाटतं की पुढच्या वर्षीच्या साधारण मध्यापर्यंत, तुम्ही एप्रिल म्हणताय, मला जून जुलै वाटलं. आणि वाटण्याचं कारण हे आहे की मला वाटतं की हे पहिलं जे आपलं सत्र आहे वॅक्सिनेशनचं, त्यालाच एखाद्या वेळेस जानेवारी उजाडेल. आणि जानेवारी उजाडला की फेब्रुवारी मार्चमध्ये एखाद्या वेळेस आपली परत वेळ येईल वॅक्सिन घेण्याची. आणि ती जर एकदा सायकल व्यवस्थित नियमित सुरळीत आली पुढच्या जून जुलैपर्यंत, म्हणजे या वेळेला पुढच्या वर्षी, आय थिंक मग आपण एक सायकलमध्ये येऊन जाऊ की ज्याच्यात की सगळे जनता जी आहे दरवर्षी जर वॅक्सिन घ्यायचं असेल तर व्यवस्थित वॅक्सिन घेऊ शकली जुलैपासून पुढच्या वर्षी. सेकंड डोस म्हणतोय मी. तर मला असं वाटतं जून जुलै, एप्रिल म्हणा का जून जुलै म्हणा, आय थिंक बाय दॅट टाइम आपण एखादं नॉर्मलायझेशन ऑफ अवर लाईफस्टाईल ह्याचा विचार करू शकू नक्कीच. आणि त्यावेळेस कोविड आपला पॅन्डेमिक नसेल पण एंडेमिक असेल. आणि एंडेमिक असेल म्हणजे की तो छोट्या छोट्या क्लस्टर्समध्ये एखाद्या गावात एखाद्या शहरात येईल आणि तो आपण पटकन कंट्रोल करून थोड्या दिवसामध्ये त्याचं आपण एक वेव कमी करू शकू. आणि जसं H1N1 आहे, आता हॉस्पिटलमध्ये H1N1 आलं की आपण काही फार लक्ष पण देत नाही, त्याला आयसोलेशन रूममध्ये ठेवतो आणि सगळेजण त्याला नॉर्मल ट्रीट करतात. म्हणजे PPE सूट वगैरे आम्ही घालून काय H1N1चे पेशंट बघायला जात नव्हतो, फक्त N95 मास्क घालून जायचो. असं होईल की नाही मला माहित नाही, परंतु जो भीती आहे त्याच्यातली ती मला वाटतं नक्कीच अजून कमी होईल मेडिकल फेटर्निटीमध्ये. आणि आपण त्याला एक बऱ्यापैकी एंडेमिक स्वरूपात आपण त्याला व्यवस्थित ट्रीट करायला आणि त्याला हँडल करायला शिकू. फारच छान. डॉक्टर पंडित, डॉक्टर जोशी, आपण नेहमीप्रमाणे खूपच मूल्यवान वेळ काढून आपल्या सगळ्या श्रोत्यांसाठी तिसरी लाट या टॉपिक वरती, ज्याच्यावरती बरीच चर्चा चालू आहे, त्याच्यावरती मार्गदर्शन करण्यासाठी आलात. पुढच्या आठवड्यामध्ये आपले सगळ्यांचे जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं देण्यासाठी आम्ही येऊ आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ. सो जरूर आपले प्रश्न विचारा आणि भेटू पुन्हा पुढच्या आठवड्यात. धन्यवाद.